या बातमीचे प्रायोजक आहेत आळंदकर रॉयल किड्स झोन, शॉप नंबर 4, राहत सेंटर, पार्क सिद्धेश्वर पेठ, सोलापूर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव ट्रेड युनियनच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन आयुक्त साहेब सोलापूर महानगरपालिका यांना देण्यात आले। या निवेदनामधील माहिती अशी: सोलापूर महानगरपालिकामधील 25 ते 30 वर्षापासून 6/4/1995 पासून बदली रोजंदारी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव माननीय आयुक्त यांनी 18/5/2023 रोजी माननीय नगर विकास खाते मंत्रालय विभागाकडे पुढील कारवाईस पाठवलेला असून अद्याप त्यास 14 महिने उलटून गेले असून नगर विकास खाते मंत्रालय यांच्याकडून कसलीही कारवाई होताना दिसून येत नाही। तरी सोलापूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाने पाठवलेल्या 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावामध्ये आयुक्त यांनी लक्ष घालून 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। सोलापूर महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून 6/4/95 पासून जे सेवक काम करतात त्या सेवकांना आज तागायत न्याय मिळाला नाही। सोलापूर महानगरपालिकेमध्ये 2016 लागलेले कर्मचारी कायम होतात, 6/4/95 लागलेले सेवक कायम होत नाही, हे दुर्दैव म्हणावं लागेल। सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त यांनी प्रस्ताव पाठवून 14 महिने झाले। सोलापूरचे आमदार माननीय प्रीताई शिंदे सध्याचे खासदार यांनी मुख्यमंत्र्यांसमेत बैठक घेऊन हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता। मास्ता आम्ही आता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना बोललो की मॅडम, हे लोक अनेक वर्षापासून काम करतात, गाडीचं काम करतात, या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही। आपण सोलापूर महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षापासून जे प्रलंबित महागाई भत्ते आहेत त्या महागाई भत्तेबद्दल आम्ही आत्ताच आयुक्त साहेबांना सांगितलं की मॅडम, शासनाच्या प्रलंबित जे महागाई भत्ते आहेत ते 50% महागाई भत्ते आहे। त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेकडे 26% महागाई भत्ता आहे। तर या अनुषंगाने आम्ही आत्ता आयुक्त साहेबांना बोललो की मॅडम, महागाई भत्ते कर्मचाऱ्यांना शासनाच्या निर्देशानुसार मिळायला पाहिजे। त्यावर सुद्धा आयुक्त मॅडमनं आम्हाला सांगितलं की 15 ऑगस्ट दिवशी मी डिक्लेअर करणार आहे। लाडपागी समितीचा औरंगाबाद खंडपीठाने आपल्याला निकाल जाहीर केलेला आहे। याविषयी आत्ता मॅडमला आम्ही बोललो असता की मॅडम, जेवढे प्रकरण मंजूर आहेत पाल्यांचे, त्या पाल्यांना 15 ऑगस्ट दिवशी जेवढे लाडपागी समितीचे प्रकरण मंजूर आहेत ते प्रकरण तुम्ही स्वातंत्र्य दिनी आपण त्या ठिकाणी डिक्लेअर करावेत, घोषणा करावी आणि तुमच्या हस्ते या पाल्यांना लाडबागेच्या नियुक्त्या द्याव्या। आयुक्त मॅडमनी याला सुद्धा अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे। मी 15 ऑगस्ट दिवशी तुम्हाला मी काय करणार दिसणारच आहे। निश्चितच आयुक्त मॅडमचं याबद्दल आमचं अभिनंदन करतो या गोष्टीचं। 15 ऑगस्ट दिवशी आपल्याला नियुक्त्या लाडबागेच्या मिळणार आहेत। त्या संदर्भात लाडबागेचे या सर्व पाल्य असतील किंवा त्यांचे सोलापूर महानगरपालिकेमधील अनेक कर्मचारी आहेत त्यांना मेडिकल कॅशलेस कार्ड सुरू करा म्हणून तत्कालीन आयुक्त यांनी मेडिकल कॅशलेस कार्ड सुरू केलं होतं। त्या अनुषंगाने आता आम्ही आयुक्त साहेबांना त्या बाबतीत सुद्धा बोललो असता आयुक्त मॅडमने सांगितलं की आपल्याकडे पैसे नाहीत आपल्याकडे द्यायला। त्या अनुषंगाने मी आता आयुक्त मॅडम